आज मी तुमच्याशी एका स्पेसिफिक ऋण बद्दल बोलणार आहे. ऑलरेडी मी पितृऋण आणि मातृऋण बद्दल बोललेली आहे, स्त्री ऋण बद्दल पण बोललेली आहे. आज मी कन्या ऋण बद्दल बोलणार आहे. आता हे कन्या ऋण आपल्याला लागतं कसं? जर मागच्या जन्मी आपल्या पूर्वजांकडून किंवा आपल्याकडून कुठल्या कन्येचा म्हणजे मुलीचा अपमान झाला असेल किंवा तिला आपण दुःख दिलं असेल, सतवलं असेल, त्रास दिलं असेल किंवा तिचं मन आपल्या कुठल्या कारणामुळे दुखलं असेल, तर हे कन्या ऋण ह्या जन्मी लागतं. आता हे कन्या ऋण आपल्याला लागलेलं आहे हे ओळखायचं कसं? तर तुम्हाला तुमच्या मुलीकडून खूप त्रास होतो, तुमची मुलगी ऐकत नाही, तिच्या लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम येत असतात, तिच्या एज्युकेशनमध्ये खूप प्रॉब्लेम असतात, सतत तिच्याबरोबर तुमची भांडणं चालू असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्या ऋण आहे हे दर्शवतं. तर जर असं काही तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण ह्याच्यावर खूप चांगली पॉवरफुल रेमेडी देतो, ज्याच्याने तुमचं हे ऋणही जातं, प्लस तुमची मुलीची लाईफ खूप सुखकारक होते. तर नक्की कॉन्टॅक्ट करा.